एके दिवशी वाटलं रे तुम्हाला विचारावं विठ्ठलाला, आता मी शुगा झाला पाठीमागं उभा तुझ्या, अरे डुंकूनही कधी पाहिलं नाहीस, वाटलं नाही का तुला अगं जिच्याकडं पाहिलं नाही ती जर साथ सोडून गेली तर? विठ्ठलाने सांगितलं, अगी माझीच अर्धांगिनी तू, विश्वास आहे माझा तुझ्यावर, मी जरी रमलो बघतात तरी माझा संसार तू सांभाळशील, या विश्वासावर जगाचा संसार सांभाळायचं सामर्थ्य माझ्यात येतं ग, तुझ्यामुळं परिपूर्ण आहे मी, मला ज्ञात आहे शेवटी माझीच बायको तू. तुला कळतं की तुझं दुःख मला न बघता आणि न सांगता सुद्धा कळतं. हे माझी विनंती माझ्या थोडं शास्त्र पुराण वेद वाचत चला, संसार कसा करायचा हे कळेल. मी तुम्हाला का सांगते माहित आहे, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. माय आपण संसार जरी सामर्थ्यानं केला तरी देव आपली येऊन चाकरी करतो, एवढी ताकद आपल्या संसारात सुद्धा आहे. काही गरज नाही आपल्याला तर नाती सांभाळायची आहे, घर सांभाळायचं आहे, खूप ताकद आहे आपल्यात, आपल्या इतकी ताकदच कोणात नाहीये का माय. काय सांगायचं तुम्हाला, अधिकार एवढा अधिकार आहे बाईचा. त्या जनाबाईला जेव्हा कबीर महाराज विचारतात, जगाचा मालक जर तुमच्याशी येऊन गौऱ्या थापू लागतो, माझी जना म्हणते खोटं वाटत असेल तर प्रत्येक गौरीला कान लावा, विठ्ठल विठ्ठल नाव आलं तर माझी, नाही आली तर यांची. प्रत्येक गौरीतनं विठ्ठलाचा नामघोष निघाला.